पुण्याच्या हडपसर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. वसुलीसाठी खासगी फायनान्स कंपन्यांचे एजंट कोणत्या थराला जाऊ शकतात याचा विदारक अनुभव हडपसरमधील 15 नंबर चौकात आला आहे. केवळ क्रेडिट कार्डच्या वसुलीवरून काही एजंटांनी एका व्यक्तीला त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण केली आहे. एका खासगी फायनान्स कंपनीच्या वसुली एजंटांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचं समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ग्राहक आपल्या पत्नीसोबत जात असताना वसुली एजंटांनी त्यांना रस्त्यात गाठलं. क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरून सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, पण पाहता पाहता या वादाने हिंसक वळण घेतलं. या एजंटांनी या व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी आणि दगडांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय. धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण त्या व्यक्तीच्या पत्नीसमोरच घडत होती. पत्नी ओरडून विनवणी करत असतानाही या निर्दयी एजंटांना दया आली नाही. भर रस्त्यात सुरू असलेला हा राडा पाहून नागरिकही अवाक झाले. या घटनेमुळे हडपसर परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. सामान्य नागरिकांनी आता विचारणा सुरू केली आहे की बँका आणि फायनान्स कंपन्यांना ही गुंडगिरी करण्याची परवानगी कोणी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून फरार एजंटांचा शोध घेतला जात आहे.